अकोले तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या वाकी जिल्हा परिषद शाळा व प्राजक्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कॅप तथा सहयोग उपक्रम व जीवदया प्रतिष्ठान निंब्रळ यांच्या संयुक्त सहभागातून काल शालेय विद्यार्थी यांना शालेय उपयोगी वह्या, पुस्तके, पेन्सिल, पेन, रेनकोट हे साहित्य वाटप करण्यात आलं। गेल्या 15 ते 20 वर्षापासून दोनही संघटना सामाजिक कार्यात व गरजूवंत शालेय विद्यार्थी यांच्यासाठी सामाजिक उपक्रम राबवत आहेत। आता आमच्या संस्थेची माहिती दिलेली आहे, पण कुठल्याही गोष्टीला योगायोग असतो। आम्ही जसं म्हणतो की आम्ही समाजात काम करतो, आम्ही ज्याच्याकडे आहे रे त्याच्याकडनं घेऊन नाही रे पर्यंत पोहोचवण्याचं काम एक ब्रिज म्हणून ही संस्था काम करते। आणि आजच्या या उपक्रमाचा ब्रिज झालेला आहे ते म्हणजे जीवदया प्रतिष्ठान निंब्रळ येथील ही जी काही तरुण मुलं आहेत आणि रवींद्र आव्हाड यांनी, शिरीष अवधानी सर यांनी जीवदया प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचेही अनेक उपक्रम चालू असतात। जीवदया प्रतिष्ठानचा पण सगळा तरुण वर्ग आहे आणि सगळे लोक जे आहेत ते खूप छान काम करतात। त्यांच्या अनुषंगानं इथल्या सरांशी आमचं बोलणं झालं आणि त्यांचा ब्रिज म्हणून आम्ही इथे आलोय। म्हणजे आम्हाला तळेगावमध्ये ह्या परिस्थितीची जाणीव नव्हती, पण आम्हाला जीवदया प्रतिष्ठानच्या ग्रुपनं आणि इथल्या वाकी शाळेतल्या शिक्षकांना इथली परिस्थिती सांगितली आणि म्हणून तळेगावमधील सामाजिक सहयोग उपक्रम संस्थेनं हे ठरवलं की आता इथून पुढे आपण वाकी शाळेत सुद्धा ही मदत मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे, फक्त आम्ही मुलांना सांगितलं की 100% रिझल्ट आला तरच आम्ही पुढच्या वर्षी इथे येऊ आणि त्यामुळे आता इथल्या शिक्षकांची आणि मुलांची जबाबदारी आहे की चांगला अभ्यास करून शाळेचं चांगलं नाव करावं। धन्यवाद। दुर्गम भागातील मुलांना, विद्यार्थ्यांना, ज्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय अशा सगळ्या मुलांना मदत करण्यासाठी काही समाजातल्या चांगल्या लोकांनी एकत्र येऊन सामाजिक सहयोग उपक्रम संस्था तथा कॅप या संस्थेची निर्मिती 10 ते 12 वर्षापूर्वी केलेली आहे। आणि आम्ही सगळे एकाच फक्त ध्येयाने प्रेरित आहोत की सगळ्या मुलांना, कुठलाही मुलगा महाराष्ट्रातला असेल, मावळातला असेल, खेड्यातला असेल, तो शिक्षणापासून वंचित राहू नये, केवळ त्याला वह्या पुस्तकं मिळाली नाहीत म्हणून। तर त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत। आमचे एक साधारण 45 ते 50 सभासद आहेत। 2000 लोक आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असतात। आर्थिक त्यांच्याकडनं जी मदत होते त्या मदतीतून आम्ही दरवर्षी 20,000 वह्यांचं वाटप मावळ तालुक्यात करत असतो। त्याचप्रमाणे माळेगाव आश्रमशाळा असेल, केअरिंग हँड्स नावाची संस्था असेल, अनाथाश्रम असेल, अशा ठिकाणी आम्ही नागपंचमी मुलांच्या बरोबर साजरी करतो, दिवाळीचा फराळ त्यांना देतो आणि अनेक विविध उपक्रम आम्ही साजरे करतो। आता काही ठिकाणी लोकांना खेड्यापाड्यामध्ये परिस्थिती अशी असते की गरीब माणूस जो आहे तो हॉस्पिटलचा खर्च त्याला परवडत नाही। त्या खर्च न परवडत असलेल्या माणसाला आम्ही आमच्याकडनं फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडीशी मदत करत असतो। त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थी शिक्षणाच्या साठी फीसाठी अडला आहे की त्याला 12वीला 11वीला ॲडमिशन 12वी नंतर BBAला ॲडमिशन घ्यायची आहे, कुठल्या तरी कोर्सला ॲडमिशन घ्यायची आहे, ITIला घ्यायची आहे, अशा कोर्सला ॲडमिशन घ्यायला त्याला फी नाही आहे, त्याच्या घरी त्याचे पालक तेवढे सक्षम नाही आहेत किंवा समाजातला पटकन पुढे येणारा कोणी नाही, अशा ठिकाणी आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करतो। आम्ही त्या मुलाची फी 1 वर्षाची, 2 वर्षाची असेल, 3 वर्षाची असेल, दरवर्षी आम्ही त्याची फी भरतो आणि त्याच्या शिक्षणापासून तो वंचित राहिला नाही पाहिजे, हा आमचा ध्यास आहे सगळ्यांचा। कार्याध्यक्ष आमच्या नयना आभाळे या संस्थापक आहेत आणि त्यांनी ही संस्था प्राध्यापक शिरीष अवधानी यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतून त्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे आणि अशा रीतीने आमचं बरेच दिवसापासून हे 10 ते 12 वर्षापासून काम चालू आहे। आता मावळ तालुक्यात आत्तापर्यंत आम्ही काम करत होतो, पण आता असं वाटायला लागलं की मावळच्या बाहेरसुद्धा आम्ही जाऊन जिथं गरज आहे तिथे आम्ही जायला पाहिजे। अशासाठी आम्ही तिकडून इथे जवळजवळ 150 किलोमीटर प्रवास करून इथे आलो आहे आणि ह्या शाळेतली आम्हाला आवश्यकता कळली की या मुलांना खरंच मार्गदर्शनासाठी पुस्तकं जर मिळाली तर ते नक्की प्रगती करणार आहेत। आणि आमचे दळवी म्हणून एक नवीन आता शिक्षक, रिटायर्ड शिक्षक आहेत, ते आम्हाला जॉईन झालेत, ज्यांनी स्कॉलरशिपच्या अत्यंत परिश्रम घेऊन स्कॉलरशिपसाठी 400 मुलं आत्तापर्यंत स्कॉलरशिप ज्यांना मिळवून दिली आहे असे दळवी सर आहेत। त्याच्यानंतर आमचे भारद्वाज म्हणून सेक्रेटरी आहेत, वझे म्हणून आमचे कोषाध्यक्ष आहेत, असे अनेक लोक आम्हाला येत असतात। परदेशातून सुद्धा लोक मदत करतात। आमचं फक्त एक ध्येय आहे की राजकारणी कुठल्याही व्यक्तीपासून आम्ही लांब आहोत। रोटरी, लायन्स क्लब अशा मोठ्या ज्या नावारूपाला आलेल्या संस्था आहेत त्यांच्याकडनं आम्ही मदत घेत नाही, कारण आमचं फक्त असं म्हणणं आहे की आम्हाला नाव नको आहे, प्रसिद्धी नको आहे, काही नको आहे, आपला मुलगा शिकला पाहिजे। धन्यवाद।
आदिवासी ग्रामीण विकास सेवा संस्था संचलित धामणवन प्राजक्ता माध्यमिक विद्यालय वाकी ह्या ठिकाणी जीवदया संस्था त्याचबरोबर सामाजिक सहयोग उपक्रम संस्था तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत आमच्या आदिवासी भागातील गोरगरीब मुलांना खरोखरच पुस्तकं घ्यायलासुद्धा पैसे नसतात, वह्या घ्यायलासुद्धा पैसे नसतात, तरी मुलं आमची येतात. आमच्याकडं हिंदू महादेव कोळी आणि कातकरी समाजातली मुलं आहेत. खूप गरीब परिस्थितीतली मुलं आहेत. गेली आम्ही 17 वर्ष झाली ही शाळा या ठिकाणी चालवत आहेत. आमच्या आदिवासी समाजातीलच एक तरुण प्राथमिक शिक्षकांना संस्था सुरू केलेली आहे. वाकी या ठिकाणी एक युनिट आहे आणि धामणवन या ठिकाणी युनिट आहे. गोरगरीब मुलांच्या प्रगतीसाठीच हे युनिट सुरू केलेलं आहे. तर या संस्थेमार्फत NGO मार्फत आम्हाला जी मदत मिळाली, मॅडमनं सांगितलेलं आहे की 100% निकाल. नक्कीच मॅडम, ह्या वर्षी आमचा 98% निकाल लागलेला आहे आणि पुढेही आम्ही 100% निकाल लावणार आणि तुम्ही सांगितलेलं त्याप्रमाणे करणार. मी आमच्या शाळेच्या वतीनं आलेल्या या सर्व जे काही मेंबर्स आहेत, प्रतिनिधी आहेत, सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि असंच आमच्याकडे लक्ष असू द्या. पुन्हा या आणि आम्ही पण तुमची इच्छा पूर्ण करू. धन्यवाद. काल निंब्रळ येथे स्मशानभूमी परिसर सुशोभित व्हावा यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी या वृक्षांची लागवड करण्यात आली. कॅप व जीवदया प्रतिष्ठान हे गरजूवंत विद्यार्थी व दुर्गम डोंगराळ भागातील आदिवासी गरजू तसेच थाळाची वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ही शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. उद्योजक श्री रवींद्र दशरथ आभाळे, त्यांच्या सुविद्य पत्नी नयना रवींद्र आभाळे या अनेक दोनही मंडळी आदिवासी भागातील गरजूवंत विद्यार्थी बांधवांसाठी काम करतात. यावेळी कॅप सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ नयना रवींद्रजी आभाळे, अध्यक्ष प्रदीप साठे, सचिव दिनेश भारद्वाज, कोषाध्यक्ष राजेंद्र वझे, संपर्क अधिकारी श्रीकांत दळवी सर व जीवदया प्रतिष्ठानचे योगेश डावरे, विकी व्यवहारे, विनोद डावरे, ऋषिकेश वडेकर, अक्षय वाघचौरे, करण खोंड आदी लोक सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले.